या व्हिडिओमध्ये आपण कॉम्बिनेटोरिक्सचे बेसिक्स पाहणार आहोत. कॉम्बिनेटोरिक्स म्हणजे काही फार भयंकर वगैरे असं काही नाही आहे. कॉम्बिनेटोरिक्स हे बेसिकली काउंटिंग कसं करायचं ह्याची एक सिस्टमॅटिक पद्धत आहे, त्याला आपण कॉम्बिनेटोरिक्स म्हणतो. बरेच जण तुमच्यापैकी याला प्रोबॅबिलिटी म्हणून ओळखत असतील, पण प्रोबॅबिलिटी ही एक्झॅक्टली कॉम्बिनेटोरिक्स नाही आहे. तर कॉम्बिनेटोरिक्समध्ये कशा टाईपचे प्रॉब्लेम असतात, तर फॉर एक्झाम्पल एन बॉल्स दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला आर बॉल्स चूज करायचे आहेत, या टाईपचे प्रॉब्लेम. मग त्यामध्ये आर बॉल्स असतील, डिस्टिंग्विशेबल्स बॉल्स असतील, किंवा एन नंबर ऑफ पीपल्स असतील, लोक असतील, किंवा एन कार्ड्स असतील, काही असू शकतं. तर बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की हीच प्रोबॅबिलिटी आहे, पण ही प्रोबॅबिलिटी नाही, प्रोबॅबिलिटी इज बियॉन्ड दॅट. पण ह्या टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना कॉम्बिनेटोरियल प्रॉब्लेम्स असं म्हणतात, आणि ते पाहू आपण जरा सिस्टमॅटिकली कसे सॉल्व्ह करायचे. फार इझी आहे, फार काही अवघड नाही आहे. तर जनरली कॉम्बिनेटोरिक्समध्ये एक पॉप्युलेशन असतं ऑफ साईज एन. पॉप्युलेशन म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्ट्सचं पॉप्युलेशन. कुठलेही ऑब्जेक्ट्स असतील, दॅट ऑब्जेक्ट्स दे कॅन बी आयदर पीपल और बॉल्स और मे बी कार्ड्स और एनिथिंग, काही असू शकतं. आणि आपल्याला सॅम्पलिंग करायचं असतं ऑफ सब पॉप्युलेशन, म्हणजे टोटल जो सेट आहे, टोटल जो संच आहे, त्यापैकी आपल्याला आर ऑब्जेक्ट्स, आपल्याला आर वस्तू सॅम्पल करायच्या असतात, निवडायच्या असतात. तर यामध्ये 4 प्रकारचे वेगळे प्रॉब्लेम्स आपण फेस करू शकतो. तर सगळ्यात पहिला जो ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा सगळ्यात पहिला जो प्रकारचा प्रॉब्लेम आहे, त्यामध्ये ऑर्डर महत्त्वाची असते. म्हणजे पहिल्यांदा कुठला एलिमेंट, कुठला ऑब्जेक्ट आला, दुसऱ्यांदा कुठला ऑब्जेक्ट आला, तिसऱ्यांदा कुठला ऑब्जेक्ट आला, तर ही अशी ऑर्डर इम्पॉर्टंट असते त्यामध्ये. आणि ऑब्वियसली ह्याला आपण अरेंजमेंटसुद्धा म्हणतो. फॉर एक्झाम्पल सिटिंग अरेंजमेंट असेल, किंवा आपण जर बॉल चूज करत असतो तर पहिल्यांदा कुठला आला बॉल, दुसऱ्यांदा कुठला चूज केला, दिस ऑर्डर इम्पॉर्टंट असते त्यामध्ये. दुसऱ्या टाईपचे प्रॉब्लेम म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्डर इम्पॉर्टंट नसते. फॉर एक्झाम्पल जर मला 10 बॉल निवडायचे असतील 100 पैकी, तर मी कुठल्या ऑर्डरने निवडतो हे इम्पॉर्टंट नाही आहे. कुठले 10 बॉल निवडणार दॅट इज ओनली इम्पॉर्टंट. पण 10 बॉल असणं आवश्यक आहे, तर यामध्ये ऑर्डर महत्त्वाची नाही. ह्याला आपण म्हणतो सिलेक्शन. फॉर एक्झाम्पल इफ वी वॉन्ट टू सिलेक्ट अ टीम, आपल्याला एक टीम सिलेक्ट करायची आहे 5 लोकांची सपोज, आणि आपल्याकडे 20 लोक आहेत. तर आपण कुठल्या ऑर्डरने सिलेक्ट करतो हे इम्पॉर्टंट नाही आहे, त्या 20 पैकी कोणते 5 लोक घेतो टीममध्ये हे महत्त्वाचं आहे. सो ह्या टाईपच्या प्रॉब्लेमला आपण म्हणतो सिलेक्शन प्रॉब्लेम्स. आता ह्याच्यामध्ये परत 2 सब टाईप्स आहेत. ऑर्डर जर इम्पॉर्टंट असेल तर त्यामध्ये एकतर विथ रिपिटिशन असू शकतं. विथ रिपिटिशन म्हणजे समजा आपल्याकडे एक सेट आहे अल्फाबेटचा, इंग्लिश अल्फाबेटचा सेट आहे, आणि मला 5 लेटरचा एक वर्ड तयार करायचा आहे. तर 5 लेटरमध्ये अल्फाबेट्स रिपीट होऊ शकतात. सो दॅट इज कॉल्ड विथ रिपिटिशन, म्हणजे रिपिटिशन जिथं अलाउड असतं. किंवा एक अर्न आहे, एक त्यामध्ये काही बॉल्स आहेत, सपोज 10-15 बॉल्स आहेत, आणि मला एक 3 बॉल निवडायचे आहेत त्यामध्ये, विशिष्ट त्याच्यामध्ये ऑर्डर इम्पॉर्टंट असलेले. आणि पहिला बॉल निवडल्यानंतर मी तो बॉल परत अर्नमध्ये टाकतो आणि परत दुसरा बॉल निवडतो, तो याला म्हणतात विथ रिपिटिशन. सिमिलरली विदाऊट रिपिटिशनचे सुद्धा काही प्रॉब्लेम्स असतात. जसं की आता बॉल सिलेक्शनचा प्रॉब्लेम जर आपण कन्सिडर केला, तर पहिला बॉल घेतल्यानंतर तो बॉल परत त्या अर्नमध्ये नाही टाकायचा. सो दिस इज अ केस ऑफ विदाऊट रिपिटिशन. यामध्ये रिपिटिशन किंवा रिप्लेसमेंट अलाउड नाही. म्हणजे एकदा बॉल त्यामधून बाहेर काढला तो बाहेरच राहणार, पुढच्या सिलेक्शनसाठी तो बॉल अवेलेबल नसणार. सो हे झालं विदाऊट रिपिटिशन. सिलेक्शनमध्ये जनरली विथ रिपिटिशन असा काही फंडा नसतो. असलं तर मे बी काही एक्झाम्पल, रेअर एक्झाम्पल्स असतील तर आपण पाहूया. बट सिलेक्शनमध्ये एक ऑब्जेक्ट एकदाच येतो इन जनरल, एक ऑब्जेक्ट दोनदा येऊ शकत नाही. सो आपण पाहूया काही रेअर एक्झाम्पल्स असतील तर. आता आपण हे जे डिस्कस केलं हेच एवढ्याच टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला भेटतील. आणि सध्या या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण फोकस करणार आहोत
सगळे जे n ऑब्जेक्ट्स आहेत सगळे डिस्टिंग्विशेबल आहेत, म्हणजे सगळे वेगवेगळे आहेत. जर n बॉल्स असतील तर प्रत्येक बॉलची आयडेंटिटी वेगळी आहे. प्रत्येक बॉलवर समजू आपण असं नंबर लिहिलेला आहे 1 2 3 अप टू n किंवा ABC असं लिहिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक बॉल आपल्याला डिस्टिंग्विश करता येतो. असं नाही की सगळे बॉल सगळे व्हाईट आहेत. इन दॅट केस ऑर्डरला काही अर्थ नाही उरत. सिलेक्शनला अर्थ उरतो पण ऑर्डरला काही अर्थ उरत नाही त्या केसमध्ये. त्या टाईपचे पण प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सध्या लक्षात ठेवा की आपले सगळे जे पॉप्युलेशन आहे दे आर ऑल डिस्टिंग्विशेबल. n वेगळे लोक आहेत समजूया किंवा n वेगळ्या कलरचे बॉल्स आहेत समजूया. तर आता आपण प्रॉब्लेम पाहूया, एक्झाम्पल्स पाहूया. कन्सिडर करा आपल्याकडे 6 बॉल्स आहेत आणि प्रत्येक बॉलवर ABCDEF असे 6 लेबल्स आहेत. तर पहिली जी केस आहे तो प्रॉब्लेम असा असू शकतो, हाऊ मेनी ग्रुप्स ऑफ साईज 2 कॅन बी फॉर्म्ड. म्हणजे या 6 बॉलमध्ये आपण 2-2 बॉलचे जर ग्रुप केले तर असे किती ग्रुप्स फॉर्म होतील. तर यामध्ये पहा आपण ग्रुप फॉर्म करतोय, मीन्स वी आर सिलेक्टिंग, आपण सिलेक्ट करतोय बॉल्स. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यामध्ये ऑर्डर महत्त्वाची नाही. याचा अर्थ AB आणि BA हे दोन्ही सेमच आपण ट्रीट करू शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रिपिटेशन अलाउड नाही. ऑब्व्हियसली एकदा Aला सिलेक्ट केल्यानंतर दुसऱ्यांदा कसं सिलेक्ट करणार, आपल्याकडे एकच A या नावाचा एकच बॉल आहे, तो रिपिटेशन अलाउड नाही आहे. ऑब्व्हियसली आपण जर लिस्ट करायची ठरवली तर आपल्याला ही लिस्ट मिळून जाईल, AB AC AD AE आणि AF. सो पहिल्यांदा आपण A सोबत सगळ्यांना पेअर केलेलं आहे. त्यानंतर BC BD BE BF. सो आपण BA नाही घेतलं यामध्ये कारण BA आणि AB सेमच आहे. सो हा ग्रुप आणि BA हे सेम आहे, त्यामुळे आपण त्या दोन्हीच्या ऐवजी फक्त एकच घेतलं. सो सिमिलरली असे आपल्याला 15 वेगळे कॉम्बिनेशन्स मिळतील. तर आता प्रत्येक वेळी आपल्याला ही अशी लिस्ट करायची गरज नाही, कारण प्रॉब्लेम जर मोठा असेल, सपोज तुम्हाला 6 पैकी 4 बॉल्सचा ग्रुप करायला सांगितलं तर प्रॉब्लेम मोठा आहे. सो वी कॅनॉट अफोर्ड टू मेक अ लिस्ट. आपल्याला प्रत्येक वेळेस अशी लिस्ट करायला जमणार नाही. त्याचा एक जेनेरिक फॉर्म्युला आहे, आपण थोड्याच वेळात तो डिराईव्ह करणार आहोत. पण सध्या एवढं लक्षात ठेवा की ग्रुपिंगचे जे सिलेक्शनचे जे प्रॉब्लेम्स असतात त्यामध्ये ऑर्डर महत्त्वाची नसते आणि रिपिटेशन अलाउड नसतं. त्यानंतर दुसरा जो टाईप आहे त्यामध्ये अशा टाईपचे प्रॉब्लेम्स असतील की हाऊ मेनी ऑर्डर्ड पेअर्स ऑर अरेंजमेंट्स ऑफ 2 बॉल्स आर पॉसिबल. आता 2 बॉलच्या किती ऑर्डर्ड पेअर्स किंवा अरेंजमेंट्स पॉसिबल आहेत. आता ह्याच्यामध्ये पहा क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे की ऑर्डर महत्त्वाची आहे. याचा अर्थ काय, AB आणि BA हे सारखे नाही आहेत. सो वी कॅन कन्सिडर देम डिफरंट. आपण त्यांना वेगळं ट्रीट करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे रिपिटेशन अजून अलाउड नाही आहे, कारण आपण एकदाच चूज करतोय. सो रिपिटेशन अलाउड नाही आहे. या केसमध्ये जर आपण लिस्ट केली तर आपल्याला हे एलिमेंट्स मिळतात. म्हणजे A सोबत B आहे, C आहे, D E F. त्यानंतर B सोबत A आहे, C आहे, D E आणि F आहे. फक्त तो स्वतः तो बॉल सोडून बाकी सगळे बॉल सोबत आपण त्यांचं पेअरिंग करतो. सो असे आपल्याला टोटल 30 कॉम्बिनेशन्स मिळतील. अगेन ह्याचा पण जेनेरिक फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणारच आहोत थोड्याच वेळात. त्यानंतर तिसरी जी केस आहे, सॉरी दिस शुड बी 3 असायला पाहिजे होतं. सो दिस इज द केस 3. सो तिसरी जी केस आहे ती आहे 2 balls are to be chosen from this set and how many pairs are possible if replacement is allowed. आता 2 बॉल चूज करायचे आहेत आपल्याला. पहिल्यांदा एक बॉल सिलेक्ट करायचा, नंतर तो बॉल परत अर्नमध्ये ठेवून परत दुसरा बॉल सिलेक्ट करायचा सेकंड टाइम. म्हणजे रादर दॅन सेईंग 2 balls, 2 बॉल म्हणण्यापेक्षा आपण 2 वेळेस चूज करत आहोत. त्यामुळे पहिल्या वेळेस जो बॉल आहे तो दुसऱ्या वेळेस पण येऊ शकतो. त्यामुळे ऑब्व्हियसली इथं ऑर्डर मॅटर करतेच, कारण पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा म्हणजे ऑर्डर इम्पॉर्टंट आहेत. आणि रिपिटेशन अलाउड आहे या प्रॉब्लेममध्ये. तर आपण जर लिस्ट पाहिली डिझायर्ड पॉसिबल आउटकम्सची तर आपल्याला वेगळे 36 आउटकम्स मिळतील. अगेन ह्याचा पण आपण जनरल फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोतच. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की 3 वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण पाहू शकतो यामध्ये.
तर पहिला जो टाईप आहे परत एकदा आपण क्विकली रिपीट करूया. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला ग्रुप्स फाइंड करायचे, 6 पैकी 2 बॉल्सचे असे किती ग्रुप्स आहेत हे फाइंड करायचे. दुसरा जो टाईप आहे त्यामध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे की किती ऑर्डर्ड पेअर्स किंवा अरेंजमेंट्स भेटतील. आणि तिसरा जो टाईप आहे ह्याच्यामध्ये आपण 2 वेळेस चूज करतोय बॉल, त्यामुळं असे किती कॉम्बिनेशन्स आहेत ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर हे झालं जनरल कुठल्या टाईपचे प्रॉब्लेम्स येतील. आणि यामध्ये जसं मी तुम्हाला आधीच रिमाइंड केलेलं आहे की प्रत्येक ऑब्जेक्ट हा डिस्टिंग्विशेबल आहे, प्रत्येक बॉल डिस्टिंग्विशेबल आहे. आता आपण मागे जे काही एक्झाम्पल्स पाहिले होते त्यांचे जनरल फॉर्म्युले आपण डिराईव्ह करूया. आता तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया ऑर्डर्ड सॅम्पलिंग, किंवा ज्याला आपण अरेंजमेंट म्हणतो, किंवा त्याला कॉम्बिनेटोरिक्सच्या भाषेमध्ये परम्युटेशन्स असं सुद्धा म्हणतात. तर ते पाहूया काय आहे ते. तर त्यामध्ये प्रॉब्लेम जनरली असा आहे की आपल्याला एक अर्न दिलेली आहे, त्याच्यामध्ये n बॉल्स आहेत आणि प्रत्येक बॉल 1 by 1 रिमूव्ह केलेला आहे किंवा सिलेक्ट केलेला आहे म्हणू आपण. रिमूव्ह इज नॉट अ प्रॉपर वर्ड. सिलेक्ट केलेला आहे आणि असे किती ऑर्डर्ड सॅम्पल्स आहेत आपल्याकडे अवेलेबल r एवढ्या साईजचे. म्हणजे आपण n पैकी r बॉल सिलेक्ट करत आहोत एकदाच किंवा एकानंतर एक. तर असे किती ऑर्डर्ड सॅम्पल्स आहेत. म्हणजे लक्षात घ्या इथं ऑर्डर महत्त्वाची आहे ऑब्व्हियसली. परम्युटेशन किंवा अरेंजमेंट म्हटलं की ऑर्डर महत्त्वाची आहे बाय डिफॉल्ट. सो आपण पाहूया आता सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट, म्हणजे रिप्लेसमेंट अलाउड आहे. तर या केसमध्ये काय होतं, प्रत्येक बॉल पहिल्यांदा सिलेक्ट केला जातो, त्यावरचा नंबर रेकॉर्ड केला जातो आणि परत तो अर्नमध्ये ठेवला जातो. सो हा सिनारिओ आहे. तर पहिल्यांदा आपण बॉल चूज करतो तेव्हा आपल्याला n बॉल्स आहेत. दुसऱ्यांदा आपण बॉल चूज करू तेव्हा सुद्धा n बॉल्स आहेत, कारण पहिला बॉल आपण परत ठेवलेला आहे. तिसऱ्यांदा सुद्धा n बॉल्स आहेत. आर्थ टाईमला सुद्धा n बॉल्स आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेस आपला n बॉल्स अवेलेबल आहेत. तर असं आपण चूज किती वेळा करतो, वी आर सॅम्पलिंग r टाइम्स. r वेळेस आपण चूज करतोय आणि प्रत्येक वेळेस आपल्याकडे n बॉल्स आहेत. सो ऑब्व्हियसली टोटल आपल्याकडे ऑर्डर्ड पेअर्स ज्या आहेत त्या n⁻r एवढ्या असतील. सो आपलं एक्झाम्पल मी इथं सेट तो घेतलेला आहे किंवा ती लिस्ट इथे आहे. तर यामध्ये आपल्याकडे टोटल नंबर ऑफ पॉसिबल सॅम्पल्स हे आपल्याकडे 6⁻² = 36. 6 म्हणजे आपलं n आहे जो की टोटल साईज ऑफ पॉप्युलेशन आहे, आणि r म्हणजे आपला किती आपण n पैकी बॉल चूज करतोय तो नंबर आहे जो की 2 आहे या केसमध्ये. सो 6⁻² = 36 आपल्याला मिळालेला आहे बाय युझिंग दिस लॉजिक. सो सिम्पल केस आहे, रिपिटिशन अलाउड आहे आणि ऑर्डर इम्पॉर्टंट आहे. सो n⁻r सरळ फॉर्म्युला आहे सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट. आता आपण पुढे पाहूया सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंटमध्ये काय होतं. ह्यामध्ये सिनारिओ असा आहे की प्रत्येक बॉल पहिल्यांदा सिलेक्ट करतो, त्यावरचा नंबर, आणि त्यानंतर तो पुढच्या सिलेक्शनसाठी अवेलेबल नाही. म्हणजे एकदा तो बॉल सिलेक्ट केला तर तो बाहेरच राहणार, इट विल नॉट बी अवेलेबल. म्हणजे पहिल्या सॅम्पलसाठी आपल्याकडे n बॉल्स आहेत, दुसऱ्या सॅम्पलसाठी n-1 बॉल्स आहेत, कारण पहिल्यांदा सॅम्पल केलेला बॉल तो निघून गेला. तिसऱ्यांदा सॅम्पल करताना आपल्याकडे n-2 बॉल्स आहेत. सो ऑब्व्हियसली पहिल्यासाठी आपल्याला n, नंतर n-1, n-2, आणि जेव्हा आपण आर्थ टाईमला सॅम्पल करतो तेव्हा n-r+1 एवढे बॉल्स आहेत आपल्याकडे. सो ऑब्व्हियसली ह्या सगळ्यांचा प्रोडक्ट जो आहे दॅट विल बी अवर टोटल ऑर्डर्ड पेअर्स, और टोटल ऑर्डर्ड पेअर्स हा प्रॉपर वर्ड नाही आहे इथं, टोटल ऑर्डर्ड सॅम्पल्स म्हणूया आपण. सो आय विल करेक्ट इट. आपण टोटल ऑर्डर्ड सॅम्पल्स म्हणूया. सो आपल्याकडे टोटल ऑर्डर्ड सॅम्पल्स जे आहेत ते आहेत आपल्याकडे n⁻⁴ डिवाइडेड बाय n-r². सो ह्यांचा जो प्रोडक्ट आहे तो एवढा येतो. म्हणजे n⁻⁴ इज नथिंग बट दिस प्रोडक्ट मल्टिप्लाइड बाय n-r². सो दॅट्स वाय दिस कम्स टू बी n⁻⁴ डिवाइडेड बाय n-r². हा npr हे याचं शॉर्ट नोटेशन आहे.
म्हणजे n पैकी आपण r ऑब्जेक्टची अरेंजमेंट करतोय आणि ऑर्डर इम्पॉर्टंट आहे. आणि लक्षात घ्या इथं रिप्लेसमेंट अलाउड नाही आहे. सो दिस इज अरेंजमेंट विदाउट रिप्लेसमेंट और विदाउट रिपिटिशन. जी केस आपण कन्सिडर केली होती पूर्वीच्या एका एक्झाम्पलमध्ये. सो आपल्याकडे ऑब्जेक्ट्स आपल्याकडे 6 पैकी 2 बॉल चूज करायचे पण रिपिटिशन नाही आहे. सो ऑब्वियसली इट इज 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय 6 minus 2 फॅक्टोरियल होल फॅक्टोरियल मीन्स 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल. सो 6 फॅक्टोरियल आपण असं लिहू शकतो 6 into 5 into 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल. हे दोन्ही कॅन्सल होऊन जाईल. सो 6 into 5 is equal to 30 आणि आपल्याला 30 हे आन्सर भेटलेलं होतं मागच्या केसमध्ये. आता आपण पाहूया अनऑर्डर्ड सॅम्पलिंग किंवा ज्याला आपण सिलेक्शन म्हणतो किंवा ज्याला कॉम्बिनेशन असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यामध्ये प्रॉब्लेम इन जनरल असा असतो की n ऑब्जेक्ट्समधून आपल्याला r ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे असतात. ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे. सो थोडंसं ट्रिकी आहे पूर्वीच्या परम्युटेशनच्या केसपेक्षा, पण इझी आहे. सो आपण असं अजून करूया की S म्हणजे टोटल सब पॉप्युलेशन्सची संख्या आहे r एवढ्या साईजच्या, किंवा ग्रुप्स म्हणूया. सब पॉप्युलेशन समजत नसेल तर आपल्याला r एवढ्या साईजचे ग्रुप्स करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज आपल्याकडे 100 बॉल्स आहेत तर त्यापैकी मला 10 बॉल्सचा एक असे ग्रुप्स करायचे. तर किती वेगळे ग्रुप्स पॉसिबल आहेत हे फाइंड करायचं आहे. तर ऑब्वियसली n बॉल्स आहेत आपल्याकडे तर आपल्याला r बॉल्स चूज करायचे. आता थोडंसं आपण फॉर्म्युला डिराईव्ह करूया. हा 1-2 गोष्टी लक्षात घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण n बॉल्स पैकी r बॉल जर चूज केले आणि ऑर्डर जर इम्पॉर्टंट असेल तर किती आपल्याला ऑर्डर सॅम्पल्स मिळतील ते पाहूया. तर आपल्याला NPR एवढे ऑर्डर सॅम्पल्स मिळतील जे आपण परम्युटेशनच्या केसमध्ये डिराईव्ह केलेलं होतं. सो NPR एवढे ऑर्डर सॅम्पल्स आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये ऑर्डर इम्पॉर्टंट आहे असे सॅम्पल्स. सो फॉर एक्झाम्पल आपण बॉल्सचं जर एक्झाम्पल घेतलं तर 100 पैकी जर 10 बॉल चूज करायचे तर 100 म्हणजे 100p10 एवढे आपल्याला ऑर्डर्ड सॅम्पल्स मिळतील. म्हणजे 10 बॉलचा एक ग्रुप असे आपल्याला 100p10 एवढे ऑर्डर्ड सॅम्पल्स मिळतील. आता आपण एखादं पर्टिक्युलर ऑर्डर्ड सॅम्पल जर किंवा सब पॉप्युलेशन जर कन्सिडर केलं तसे कुठला तरी 10 बॉलचा आपण ग्रुप कन्सिडर करूया. ह्याच्यामध्ये ऑर्डर इम्पॉर्टंट आहे. आता ऑर्डर इम्पॉर्टंट असल्यामुळं एक असं होतं की तेच 10 बॉल आपण वेगळ्या ऑर्डरने जर घेतले तर ते परम्युटेशनमध्ये वेगळं कन्सिडर केले जातात. फॉर एक्झाम्पल 2 बॉल कन्सिडर करूया आपण त्याच्यावर नंबर आहे A आणि B, किंवा 3 बॉल कन्सिडर करूया जे की एक्झाम्पल मी दिलेलंच आहे A, B आणि C. सपोज आपल्याकडे A to Z असे 26 बॉल्स आहेत आणि आपण A, B आणि C हे बॉल आपण चूज करत आहोत. पण त्यांचे जे परम्युटेशन आहे त्याच्यामध्ये हे 6 वेगळे कॉम्बिनेशन वेगळे ट्रीट केले जातात. म्हणजे ह्या परम्युटेशनमध्ये हे कॉम्बिनेशन येणार पण हे कॉम्बिनेशन आपल्या कॉम्बिनेशन साठीच्या दृष्टीनं हे एकच कॉम्बिनेशन आहे A, B आणि Cचं. पण परम्युटेशनमध्ये ते 6 वेगळ्या अरेंजमेंट म्हणून ट्रीट केले गेलेलं. त्यामुळं हा जो नंबर आहे नंबर ऑफ ऑर्डर्ड सॅम्पल्स इज ऑब्वियसली मोर दॅन व्हॉट वी आर सीकिंग फॉर. म्हणजे आपण जे पाहतोय कॉम्बिनेशन त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपल्याला ऑब्वियसली पाहावं लागणार आहे की कुठला फॅक्टर आहे असा ज्याने ती संख्या वाढलेली आहे. तर तो फॅक्टर म्हणजे आपला r फॅक्टोरियल एवढा आहे. कारण 3 बॉल्सची जी अरेंजमेंट आहे दॅट इज त्यांची आपापसात जर आपण अरेंजमेंट केली तर ती 3 फॅक्टोरियल एवढी येते. 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 into 2 विच कम्स टू बी 6. तर इन जनरल r फॅक्टोरियल एवढी अरेंजमेंट असते r ऑब्जेक्ट्सची, r वेगळ्या ऑब्जेक्ट्सची. त्यामुळे आपल्याला r फॅक्टोरियल हे वेगळे ऑर्डर सॅम्पल्स मिळतात. त्यामुळे मी जर का टोटल ऑर्डर्ड सॅम्पल साईजला r फॅक्टोरियलनं जर डिवाइड केलं तर मला मिळेल की टोटल किती ग्रुप्स असे पॉसिबल आहेत. हा फॉर्म्युला मला मिळून जाईल. सो इथं आपण NPRला r फॅक्टोरियलनं डिवाइड केल्यानंतर
I'll get total number of groups, जो की आहे n factorial divided by n minus r whole factorial to r factorial. सो हा NPR चा फॉर्म्युला आहे जो आपण डिराइव्ह केलेला आहे थोड्या वेळापूर्वी. सो इन जनरल आपण हे एक्झाम्पल याचे कॅल्क्युलेशन पाहायचे असतील तर इथे तुम्ही पाहू शकता, किंवा आपण पूर्वीचं जे एक्झाम्पल आहे ते पाहूया. तर पूर्वीच्या केसमध्ये आपल्याकडे टोटल 30 कॉम्बिनेशन होते, रिपिटिशन अलाउड नाही आहे. 30 वेगळे कॉम्बिनेशन्स आहेत, पण त्यापैकी सारख्या सर्कलने एनसर्कल केलेले जे कॉम्बिनेशन, जसं की AB आणि BA हे एकच कॉम्बिनेशन म्हणून आपण ट्रीट करू शकतो, किंवा AC आणि CA, किंवा सिमिलरली AD आणि DA, किंवा AE आणि EA, किंवा AF आणि FA. हे कॉम्बिनेशन्स आपण एकच म्हणून ट्रीट करू शकतो. त्यामुळे टोटल जो आपली संख्या आलेली आहे ती 30 आहे, पण ॲक्च्युली काही कॉम्बिनेशन्स जे आहेत किंवा काही ऑर्डर्ड पेअर्स किंवा काही ऑर्डर्ड सॅम्पल्स जे आहेत ते सेम आहेत. त्यामुळं असे दोन ऑर्डर्ड सॅम्पलची संख्या सेम असल्यामुळे आपण 30ला वी आर डिवायडिंग इट बाय 2, सो वी गेट 15. त्यामुळे आपल्याला 15 हे आन्सर मिळालं होतं. सो हे आहे कॉम्बिनेशन. ह्याला आपण बायनॉमियल एक्सपान्शन असं सुद्धा म्हणतो, किंवा ह्याला NCR या फॉर्म्युल्यानं किंवा हे नोटेशन आहे यूज केलं जातं. यू माइट बी नोईंग दिस NCR, पण हे असं डिराइव्ह केलं गेलेलं आहे. ह्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत, आणि आपण एक इम्पॉर्टंट म्हणजे मल्टीनॉमियल एक्सपान्शन किंवा मल्टीनॉमियल फॉर्म्युला पाहणार आहोत.